नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते. ओम नमः शिवाय. तर हे बघू शकता, मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी. मस्त लगे असे खरपूस झालेले आहे शेंगदाणे, बघू शकता. तर आपल्याला लसूण मेथी बनवायची, त्यासाठी मी इथं स्वच्छ निवडून घेतलेली आहे, धुवून पण घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे. लसूण मेथी करण्यासाठी बघू शकता अशी बारीक बारीक कट केलेली आहे. जशी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो आणि धाब्यावर खातो ना, त्या प्रकारची आपण घरीच भाजी बनवणार आहोत. तर बघू शकता, इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे. त्यासोबत कांदा घेतलेला आहे. हे पहा, इथे बघू शकता लसूण आहे ना, आपल्याला कट करूनच पाहिजे, वाटून नाही. तर बारीक कट करून घेतलेला आहे लसूण, आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे. बघू शकता एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. तर सर्वात अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत. हे पहा, याच्यात 2-3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता 1-2-4 आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यामध्ये आपल्याला जास्तीचा लसूण वापरायचे, लसूण मेथी आहे आपली. तर खूप चविष्ट भाजी होते, नक्की टेस्ट करून बघा मैत्रिणींनो. आता मी यामध्ये हे टाकलेलं आहे, कोथिंबीर, जिरे. हे बघा, आपण सगळं सोलपट काढून घेतलेलं आहे. जे होतं ते आता पांढरे शिपट झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. हे पहा, आता याची पेस्ट करून आणते मी. हे बघा, 1 चमचाभर यामध्ये मी दही टाकलेलं आहे. आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, आपण पेस्ट करून आणलेली आहे बारीक वाण्याची. आता काढून घेऊया आणि भाजीला तडका मारणार आहोत. तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण अगोदर मेथीला आपण तेलामधून फ्राय करणार आहोत. त्यासोबत मी लसूण टाकणार आहे. छान कढई गरम झालेली आहे बघा. तर लसणाच्या अशा अख्ख्याच पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला. अंगावर उडायची शक्यता राहते, त्यासाठी थोडंसं फोडून घेतलेली आहे मी. लसूणला थोडंसं फोडून घेतलेलं आहे. हे पहा, लसूण सुद्धा लाल झालेला आहे. हे पहा, आतमधून नक्कर थोडासा फोडून घेतलेला आहे, कारण अंगावर उडायची शक्यता राहते तेलामधलं. लसूण लाल झालेला आहे. तर यामध्ये मी कट केलेली आपली मेथी आहे ना, ती टाकून घेतलेली आहे. अगदी थोडंसं तेल टाकलं होतं, अर्धा माप. बघू शकता, 1-2 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं. गॅस थोडासा फुल ठेवलेला आहे. हे पहा, मेथी रेडी झालेली आहे, वापरलेली आहे ती. आता मी काढून घेते एका पातेल्यामध्ये. तर इथे मी लाल मिरची घेतलेला आहे, बघू शकता. इथं नमक घेतलेला आहे भाजीनुसार, आणि इथं कांदा लसूण मसाला आहे, इथं सुहाना मसाला आहे, इथं गरम मसाला घेतलेला आहे, हळदी पावडर आहे, आणि हिरव्या मिरच्या आणि जिरे, लसूण, कोथिंबीरचा ठेसा आहे. आणि इथं मी लसूण घेतलेला आहे अख्ख्या पाकळ्या. आपल्याला लसूण मेथी म्हणल्यानं जास्तीचा लसूण वापरायचा आहे बघा. तर इथे लसूण घेतलेला आहे कट करून. इथं टोमॅटो घेतलेला आहे कट करून, बारीक कट करून घेतलेला आहे. इथं कांदा कट करून घेतलेला आहे, आणि इथं आहे आपल्या शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे, त्याला पेस्ट करून घेतलेली आहे मी थोडंसं दही टाकून चमच्यावर. बघू शकते, इथे एवढं साहित्य घेतलेलं आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, बघा. तर तेल छान गरम झालेलं आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे बघा. तर यामध्ये मी मोहरी आणि जिरे एकत्रच टाकणार आहे, बघू शकता तुम्ही. इथे मी अर्धा लसूण अगोदर टाकणार आहे तेलामध्ये, आणि अर्धा वरून टाकणार आहे कच्चा लसूण. कच्चा लसूण खाण्यामध्ये खूप टेस्ट लागते. हे पहा, छान याला परतून घेते मी, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी थोडीशी आपली पेस्ट आहे ना हिरवी मिरचीची, ते टाकणार आहे. आपल्याला लाल पण यूज करायचं ना, त्यासाठी हिरवी मिरची टाकल्याने टेस्ट खूप छान होतो भाजीचा. हे पहा, आता यामध्ये मी कांदा टाकून घेते बारीक चिरलेला. हे बघा, सर्व तिखट मसाले वगैरे सर्व काय आहेत ना, मी तेलामध्ये टाकून घेते. आता याला थोडंसं भाजून घेते मी. हे बघा, टोमॅटो टाकून घेतलेले आहे. आता टोमॅटोला छान करून घेऊया आपण, तेलामध्ये फ्राय करूया.
लसूण मेथीमध्ये टोमॅटो सुद्धा टाकू शकते आपण, खूप छान होते, चविष्ट लागते आणि रंग पण छान येतो आपल्या भाजीला. हे बघू शकता टोमॅटो आणखीन 1-2 मिनिटं मी भाजून घेते असंच. टोमॅटो छान असं फुटलेला आहे, तर यामध्ये आपण लसूणची पेस्ट, सॉरी लसूण नाहीये, शेंगदाण्याची पेस्ट आहे. हे पहा मसाला रेडी झालेला आहे, बघू शकता मस्त लगेच. आता यामध्ये मी मेथी टाकून घेते. हे बघा आपण हे पहा आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया, कारण यामध्ये आपण शेंगदाण्याची पावडर काढली होती ना, तर मिक्सरचं भांडं पण हे होईल त्यासाठी पाणी टाकलेलं आहे. इतकं पाणी टाकलेलं आहे, तुम्हाला लागेल तेवढं टाकू शकता. आता मी याला छान शिजू देते भाजीला. तर आपली लसूण मेथी रेडी आहे, बघू शकता खाण्यासाठी. 1-2 उकळी आल्या ना, आपण नंतर बघूया. हे बघा, बघू शकता आपली लसूण मेथी खाण्यासाठी मस्त लगे रेडी आहे. हे पहा, तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर हे पहा आपली लसूण मेथी रेडी आहे, बघू शकता मस्त लगे सुरेख रंग आलेला आहे. हे पहा छान लगे, खूप छान चविष्ट होते. एक वेळेस नक्की करून बघा मैत्रिणींनो. हे पहा, तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा माझ्या व्हिडिओला. खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय सर्वांना. तर बघू शकता मी तुम्हाला फिरून पण दाखवते. असं तोंडाला पाणी यासारखी अशी आपली लसूण मेथी झालेली आहे बघा मस्त. हे पहा